नारू पलीकडच्या गावात तमाशा आलाय. ते आता भोंग येऊन गेला तोच होता काय? ती रिक्षा ना भोंगेवाली. हा अरे अशा भारी बाया आहेत ना त्याच्यात. एकदम रंगदार ढंगदार तमाशा आहे. खरं ए पण नको. आता आम्ही ठरलंय एकदम साधा सज्जन आणि सरळ मार्ग हे करायचं अवलंबायचं. अरे त्यातली एक पोरगी तर जीन्स पॅन्ट वरच नाचते डायरेक्ट. नाही नाही नको नारबाई. अरे यार मला त्यातलं काही सांगू नका. आता मी चांगल्या मार्गाला लागली. चलू द्या. आज चल मी तिकीट काढतोय. आयला दामे या असं काय रो याच? जा जा बाटलीन दूध प्यायचा टाइम झाला असं तुझा. नाही तर काय याला म्हणतेत दिसायला भोळीन ठिपके चोळी नाही तेव्हा तमाशा. ह्यो बघितला तमाशाच बाया घाबरायच्या. आता बघ ना नको 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 नको. साधा सरळ सज्जन एवढं चांगुलपणा धुतल्या तांदळावानी. ते काय म्हणतात ना ते सो चू एक हाके बिल्ली चले हाचकोतच झालंय त्याच. आता आपण एवढं म्हणतोय आपण कोणाला कधी म्हणतो बरं भाऊ त्याच्यातला आहे आपलं ते. मी काय म्हणतो आपण जायचं का? 2 तिकीट काढतो मी. माझी काय हरकत आहे. मी का नाही म्हटलो का? चला चला. बैरागूचा टपून बसलाय थवा आणि रागूचा टपून बसल सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. बरीच सुधारणा झाली म्हंटल तुमच्यात. आता मी वाईट संगती सोडल्यात. अध्यात्माला लागलोय. आता चांगल्या मार्गावर आलोय. बरं झालं त्या चिमेगोम्याच्या नादी नाही लागलात. नाही तर बसले असते अख्ख्या गावभर हिंडत त्यांच्या सोबतच. छे अरे मी त्यांना कवाच काय गाव टोक्याला सोडून आलोय. कुठं तुला नाही कळायचं ते. जाऊ देत. बरं झालं त्यांचा पिच्छा सुटला. नाहीतरी कामाने धामाचे ते नुसतं बोंबलत हिंडायचं गावात. तुला सांगितलं ना मी त्यांच्या सावलीला सुद्धा उभा राहत नाही. आता भरपूर सुधारणा झाल्यात माझ्या. बर चल मला आवरायचंय जाऊ दे. आईला पण हे नारे असल्याशिवाय ना तमाशाला माझ्या नाही गाड्या. नाही तर काय राव भाऊ मी काय म्हणतो ह्यो नाऱ्याचं मागच्या वेळेचं किस्सा आठवतो का तुम्हाला? अरे ती बाई गाणं म्हणत होती आबा सरकून बसा की नीट तुमच्या बाजूची माझी सीट. ह्यो लगे उड्या हाणू स्टेजवर मला आबा म्हणली मला आबा म्हणली. आयलं काम्या भाऊ पण तो पाहिजे राव. आपण मी काय म्हणतो वहिनीला विचारून जायचं का? वहिनीला आपण काहीतरी कारण सांगू नारळ घेऊन काढून. तसं करू काहीतरी खोटं नाटक सांगू. ह्याचं काय हे भीतोय कोणाला? वहिनीला. हा त्याच्यामुळे येईन आपण काहीतरी कारण सांगून नारळ काढलं ना तिथून आलं तर आपल्याला मजा येईन अजून. तसंच करू. तुला सांगतो आम्ही लहान होतो ना तेव्हा एकदा 10वीला होता 10वीला. बर. आणि म्हणायचं मला तमाशावाले बोलवते त्यांच्या संग मी जातो तमाशा. चाललो आता तमाशाची गाडीच मागं पळत. त्याचं म्हाताऱ्याने 2 चापला ठोके टाकले परत घरी आणलं धरून. तवाच गेला शाळेत झाला असता तवा तामस घे. नाही तर काय. नाही ना आपण काहीतरी करू नारळ न्यायलाच पाहिजे. वहिनी ओ वहिनी आल्या काय हो ते ना शेवटच्या आपलं शेजारच्या गावात आहे ना कीर्तन आहे आज. मग ते सप्ताह होता ना ते कीर्तन आहे आज. तर मग तिथं लापशी भात आणि कढीचं जेवण आहे. मग ते नारळ जाऊ घेऊन. इकडे जरा. ते महाराज आहेत ना तिकडे आज ते यांच्या काही ते ओळखीचे आहेत नारू शेठच्या. ते म्हणले ते आम्हाला येता येता नारूल बी आणा. लय दिवस झाले गाठ भेट नाही नारूची तेवढीच गाठ भेट होईल. बर काय हो जायचं का यांच्या बरोबर? कुठं? ते काय ते महाराज आले कीर्तनाचा कार्यक्रम आहे. नको ऐकलं यायचं नाहीये. जेवण बी आहे. कढी भाताचा प्रसाद दे. कढी भाताचा प्रसाद दे आणि लापशी पण आहे. नको नको काय म्हणाले ते? आता सगळं सोडून दिलंय मी. चांगल्या मार्गावर लागले तर लागू द्या ना. का तुमच्यासारखं करताय त्यांना? तुम्हाला तर काही कामं नाहीयेत. तुम्ही नुसते आपले ते उकिरडे फुंकत हिंडत असतात. कसं समजत नाही तुम्हाला? तुमच्यामुळे माझा नवरा बिघडलाय. लग्न झाल्यावर माझी आई म्हणायची की अगं तुला नवरा मिळालाय का देव माणूस मिळालाय म्हणून. काय दात दाखवताय? ते काय कुठे येणार नाहीयेत. चला निघा इथून. निघा लवकर निघा इथून. कामानं धामाचे.
नारीची इच्छा आहे बरं का तमाशाला यायची, पण ती महामाया आडवी येते ना. ना राव दामे भाऊ, या नाऱ्यासारखा एवढा चालू माणूस बायकोला काय भेटे एवढा काय माहिती राव. ज्या बाईचं माहेर श्रीमंत हा आणि सासर गरीब असतं ना, ती बाई असाच माच करते. नाही तर काय राव. जाऊ चल, दे विषय सोडून आपण दोघच जाऊ तमाशाला. मग चला. चल बघू मस्त की टिंग 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 टिंग. रिंदडिंग रिंदडिंग. बरं चल येऊ का आता मी? अहो ऐका ना, काय? 50 रुपये घेऊन जा आणि चहा पावडर घेऊन या. नको नको, माझ्याकडे आहेत 50 रुपये. तुमच्याकडं? हा, तुमच्याकडे कसं काय आले? ते भाजीपाला किराण्यातून वरून काय जे ठेवतो ते मी आपलं राखून ठेवतो, कधीतरी तंबाखूच्या इड्याला पुड्याला. म्हणजे अजून तुमची ती तलब सुटलीच नाही वाटतं. आता सगळे एकखट्टी सुटन का सांग बरं मला. हळू हळू सगळं सोडून देणार आहे मी, आणि ह्या मार्गाला लागलेलो आहे. गुणाचं बाई बाळ माझं. बरं आणता का चहा पावडर? हे काय जातं ना. आणा मग. हा लगेच येतो. हा हा, जास्त वेळ बसू नका आणि त्यात चिम्या गोम्याच्या नादी लागू नका परत. आईला हिचा काय गुलाम आहे का काय मी? एखाद दिवशी ही जर झोपली ना, हिच्या डोक्यातच दगड घालतो. तरी आई मला म्हणली होती, ही हाडळ कशाला करतोस? नाही नाही, पण आमचाच कोंबडाला उड्या मारीत होता ना. घ्या आता. ते बघ आलं मम्मीचं कुकुलं बाळ. माझा छकुला माझा सोनुला. आज रात्री ठीक 9 वाजता, आज रात्री ठीक 9 वाजता शेवटचा मुक्काम, शेवटचा खेळ, बहुरंगी तमाशा. वंडलगल पूजासह विनोदाचा बादशाह बाबू खरवंडीकर यांचा बहुरंगी तमाशा. तरुण तरण्या ताठ्या पोरींचा तांडाच्या तांडा. शेवटचा मुक्काम, शेवटचा खेळ, रात्री ठीक 9 वाजता. ऐका ना मित्रांनो, माझी लई इच्छा आहे तमाशाला यायची, पण ती बायको आहे ना मला घराच्या बाहेरच निघून देत नाही. तिने ते डोळ्यावर केलं का मी लगेच बिल्या मांजरीच्या वारा सारखा होतो. अरे तू एवढा धडधाकट गडीन काय त्या बाईला घाबरतो रे? नाही तर काय राव. का आता मला काय करणं राहिलं? मी घरात असन तरच तेवढा बिल्या मांजरी सारखा, बाहेर आला का वाघ होतं, पण ती मला वाघ होऊन द्यायना. दामे भाऊ, असं कसं राहायचं जीवन झालंय? काय वहिनींनी शपथ बिपत दिली काय? शपथ नाही रे, मग अशी कोपऱ्यात देतीन, मुका मार देती. ठीक आहे बघ तुझं, पण आपल्याकडे आयडिया आहे ना. काय? तू साडी घालून ये तमाशाला. वहिनी जरी तिथं तुला शोधायला आल्या तर गर्दी त्यांना कळायचंच नाही. जमन तसं? लय वेळा जमन. आईला दामे भाऊ काय आयडिया सांगितलं राव. मग आईला दामे भाऊ एवढं तुम्हाला आता नियोजन दिले. तुम्ही एक काम करा, जा पटक्यान साडी घाला. घरी जातो, बायकोची एक जुनी साडी घालतो आणि डायरेक्ट येतो. डायरेक्ट हॅपी रे आपले. ठीक आहे, निघ जाऊ. हा टिंग 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 आलं तुला सांगतो, याला आहे ना 100% याच्या बायकोने शपथ दिली नाही ती याला घटस्फोटात धमकी देत असं. त्याच्यामुळे हे घाबरत आहे. बरोबर. दामे भाऊ, युअर माइंड इज सो फास्ट. आणि मग आईला विषयच ना दामे भाऊ. अय रानू, हा, दर्याव की चहा पत्ती. आणली का? हा, बरं झालं. बरं एक काम कर, मी आपल्या तिकडं मळ्यात चाललोय. गावात बोपाटा झालाय, तिकडं लई रानडुकर शिरलेत वावरात. हा, हा, तर मला पहिले जावं लागेल ना, नाही तर आपल्या पिकाचं सगळं नुकसान करतील. मग मी पण येते ना तुमच्यासोबत. अरे तू कशाला येते? येडी आहे का रे तू? तुम्ही कशाला जाणार मग तिकडं? अरे मग ते आता रानडुकर हाणायचे नाहीत का मला? मग मी पण येते ना तुमच्यासोबत. नको येऊ बाई, तुला माहित आहे ना ते रानडुकरांनी एका त्या शेजारच्या भावड्याला कसं पळू माग शिंग घातलं होतं, दात घातला होता. बाई, किती त्याचे वांदे होते बसायचे. नाही नको मग. आणि त्या सर्व आजीचं डायरेक्ट लुगड्यातच दात शिरला, खुरपिता अजून तिला उठताय ना, रांगत खुरपिती ती. नाही नको मग. तुम्हीच जा. हा चल, मी जातो आता. मस्त पैकी ते रानडुकर आणतो. थांबा. काय एवढा आनंद व्हायचं काय करायचं तुम्हाला? मग आता आपलं पीक वाचणार नाही का रानडुकर हाणायचे म्हणल्यावर? ठीक येऊ का? हा, अरे दाम्या, मस्त मी प्रयत्न केला साडी घालायचा, पण मला साडीच घालताय ना. तुला साडी सोडायची सवय, घालायची माहितीच नाही. घाल बाबा, नको हे करू. अयो कमल्या कुठे? तो ATM मध्ये गेलाय पैसे काढायला. तिकीट काढायला पैसे लागतील ना. हा, 300 रुपये काढ म्हणले. काय करू आता? पॅन्ट वर घे.
टोपी काढू का राहून देऊ? काढ. पकड असेल. होय थोडा माग. बस. अरे नाराज साडी काऊन घाली तू? अरे मला वाटलं नव्हतं नारे यातला असं म्हणून. नाऱ्याचं ठीक आहे पण दाम्याला अक्कल पाहिजे ना. लयची चित्र राही. भारी कशी देते राव तुला साडी? बघा आता जुन्या काळी नाटकात काम केलेली. नाटकात काम केले का नुसते नाटक केले? आता काम करता करता नाटक बी केली म्हणायची. टोपी खिशात ठेवतो बरं का. हा. काय करू? मिऱ्या घालाव्या लागतील मिऱ्या. मग मला सांग ना, मी करतो ना असे. तेवढं येतं मला मिऱ्या घालता. याच्याच घालून फक्त. कसं काय? हा खोच. थांब असं की ती बायको साडी नाही झाली. मी कधी कधी बघत असतो कसं काय साडी नसते असंच ना. हा डोक्यावरून घे फक्त. यार उलट झालते. इकडून घे ना. यार इकडून उलट झालं. ते करतो मी. तू वरच बघ फक्त. घे पटकन पदर. थांबल्याला मला वाटतं आपण एटीएमची इथंच गाठू. चल बाई टपून बसला येतावा. हे नको दिसू दिसायचं. टपून बसला जरा बाई सारखं नाजूक चाल. नाही चालशी ना आपला पहिलवाना सारखं. नाही नाही चालतं ना असं. चल तोंड तोंड झाक. मला पुढचं दिसा ना. हा काही नाही दिसतं सगळं. चल. हो सरपंच लय निवांत बसले तर. काही काम असेल तर सांग, करतो ते. कामच आहे. तुम्हाला रे? धक्का देऊ का धक्का? धक्का? हा काय धक्का असा? लय खास खबर आहे. काय खबर अशी आहे, तुम्हाला हे माहिती आहे का? नाऱ्या माहिती? नाऱ्या. नारे? हा कोण नारे रे? ते शितलीचं नाव राहा. शितलीचा नवरा वय. हा त्याचं काय? तो जरा मला फॉल्टी पीस वाटतोय राव. फॉल्टी पीस म्हणजे वाटतोय नाही, हाय 100%. नेमकं काय झालं? काय त्याचे रुपये जरा पावली कमी आहे. काय पावली कमी आहे. पावली रुपयात. रुपयात पावली कमी आहे? हा नाही रे, आई सांगत आहे. मी कायला खोटं बोलन. तुम्ही विचार करा, ह्यो नारे आहे ना बाईची साडी घालून दाम्यासोबत निघाना खाली होता. काय बोलतो? हा आईला पण असं वाटत नाही राव. किती बार संघ होता आपल्या, असं काय वाटलं नाही बोलताना चालताना? बरं मी तुम्हाला खोटं सांगन का? मी माझ्या डोळ्यात बघितलं स्वतः. काय डान्स चाललाय, काय ते त्यांची धिंगाणे चालले तर साडी घालून फुल बाई साडी एकदम नाही का त्याच्या अंगात. असं होय? हा आईला तरी म्हणलं त्या नाऱ्याचे एवढे दिवस झाले लग्नाला, अजून पोरसोर कसं व्हाय ना बा त्याला. मग विचार करा ना तुम्ही त्याच्यावरूनच. आईला वाटलं नव्हतं नाऱ्या माणसात नाही म्हणून. नाहीचे ते काय त्याचे नखरे, काय ते चालन ढाल त्याची. असं 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 लटक लटक मटक करत होता माहिती का? अरे 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 अवघड आहे. मला तर मी शपथ सांगतो, मला बघवलंच नाही मला ती. हा काय राव ती कशाला लग्न करायचं राव? मी म्हणतो हा ना. सांग ना तू एखाद्या चांगल्या जेवाचं वाटोळ. वाटोळच नाही तर काय आहे? मग आपल्या जिन बघवत नाही खरं सरपंच. खरंच बघू. जाऊ दे आता, काय आपण तरी काय करू शकतो? जाऊ दे. चालतं येऊ का मी? सोडून हा. तिथे ना आज आपण 2-2 वडे पाव दाबून आणू. जरी तमाशा उशिरा सुटला तरी असं नाही का पोटात लय भूक नाही बरोबर. आणि तुझा नाजूक चल नाजूक चल जरा बाई बाई. नाजूक बाय तोंडावर पदर घे. अजिबात घाबरू नको. नारे अजिबात घाबरू. वहिनीला कळणार नाहीये. तिनं मला बघितलं तू अरे तू तू बडबड बंद कर पहिले. साडी साडी काय नाही होत. चल कोणी ही बाई? उखाणा घेऊन सांगू का? ए तू ग बस, मी घेतो खाना. बाई दोघांमध्ये एक नादात सोडल्यात तुम्ही तर. चला चला चला. काय माणसं आहेत ना. छपला. थांबा थांबा 1 मिनिट थांबा. आयला म्हणजे
तो आव्या म्हणलं ते बरोबर आहे राव. आईला याची खरंच पावले कमी आहे. साडी घालून पळत आहे. आईला काय झालंय समाजाला. राम 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 राम. राम 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 जय जय. तुम्ही इथं बसलेत होय? हा कापासून बसलो इथं. काय झालं? मला तर तुमच्यासारखी आपलं बाहेर एक बाई दिसली त्या दोघांसोबत. दोघांसोबत बाई दिसली? हा कोण दोघं? ते तुमचे चिम्या गोम्या काय ते दाम्या आणि कामल्या. कवाच सोडून दिले ते म्या. ठीक आहे जाऊन देत. बसा तुम्ही चहा टाकते तुमच्यासाठी. हा हा हा. काय झालं? टिकली कोणत्या सटवीकडे गेले होते तुम्ही? कोणती हा सटवी? कुठं तोंड घासून आले? खरं सांगा कोणत्या सटवीकडे गेले होते तुम्ही? मला नाही माहित. मला नाही माहिती. हा. मग टिकली आली कस काय? कुठं टिकली? मला खरं सांगा. कोणती? कोणती बाई ठेवली कोणती? तुम्ही? कोणती बाई ठेवली तुम्ही? आणि कोणती बाई ठेवली तुम्ही? खरं सांगा. किती पोरं आहेत तुम्हाला? थांबा मिनिट. थांबा तुम्ही. कोणती बाई ठेवली सांगा. आणि पोरं किती ते सांगा. थांबा तुम्ही. आईला ऐकता की नाही? ह्या नाऱ्या त्याच्या बायकोला कळालं काय ना राव. त्याच्यामुळे माग लागली राव.